ते शेवटी एक युवा शेतकऱ्यांसाठी आता लढतोय। 8 दिवस झालं उपोषणाला मंगेश भाऊ तिथं बसलेले आहेत, पण सरकारमध्ये असणारे प्रशासकीय अधिकारी नाही तर नेते अजूनपर्यंत इथं पोहोचलेले नाहीत। शशिकांत शिंदे साहेब, आम्ही व आमचे सर्व पदाधिकारी इथं येणार असं कदाचित सत्तेतल्या लोकांना कळलं असावं, म्हणून आज संध्याकाळी पालकमंत्री येत आहेत असं आम्हाला कळतंय। फक्त येऊन जाऊ नये, आल्यानंतर काय ते आश्वासन देणं फार महत्त्वाचं आहे। 8 दिवस एक युवा उपोषणाला बसतो, पण नाकातून रक्त यायची वेळ येते, तरी तुम्ही जर या शेतकऱ्याच्या मागण्यांकडे दुर्लक्ष करणार असाल तर या सरकारला हृदय नाही असं आपल्याला म्हणावं लागेल। हे फक्त कॉन्ट्रॅक्टरचं मलिदा खाणारं सरकार आहे, गरिबाचे प्रश्न सोडवणारं सरकार नाही। ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। 50,000 हेक्टरी अजून सरकार ते आमच्या सगळ्यांची आधीपासूनची मागणी आहे। 50,000 रुपये हेक्टरी मदत आमच्या शेतकऱ्याला दिली गेली पाहिजे। कर्जमाफी करण्याची हीच ती वेळ। त्याच्याचबरोबर आमचं जे मजूर आहेत त्यांना शेतात जाऊन आता काम करता येणार नाही, आणि मग अशांना सुद्धा प्रत्येक घराला 25,000 रुपये त्यांना पुढचे 4-5 महिने कसं तरी घर चालवं यासाठी देण्याची जरूरत आहे। आणि ओला दुष्काळ का जाहीर झाला पाहिजे, कारण का विद्यार्थ्यांच्या फी आहेत त्या माफ झाल्या पाहिजे, येणं जाणं इतर खर्च असतात, सेस असतो, हे सगळं आमच्या या शेतकऱ्यांचं जिथं मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे अशा जिल्ह्यामध्ये तालुक्यांमध्ये ओला दुष्काळ जाहीर करणं महत्त्वाचं आहे। या सर्व मागण्या, पानंद रस्ते असं छोट्या मोठ्या मागण्या महत्त्वाच्या आहेत, पण प्रमुख या 4 आमच्या मागण्या आहेत। या संदर्भात तुम्ही सुद्धा रस्ता आता चक्काजाम करण्याचा इशारा दिला नाही, आता गेल्या 5-6 दिवसामध्ये 6 जिल्हे मी स्वतः फिरलेलो आहे। शशिकांत शिंदे साहेब फिरले आहेत, आमचे इतरही नेते फिरलेले आहेत। विषय काय, अडचणी काय हे आता आम्हाला समजलेले आहेत। फक्त सरकारला थोडा वेळ दिला गेला पाहिजे असं पवार साहेबांचं मत आहे। 12-13 तारखेपर्यंत आम्ही थांबणार, नाही तर मग एकदा रस्त्यावर उतरायला आम्ही सगळ्यांनी ठरवलं तर मग सरकारचं अवघड होणार आहे। आणि ही जे काय आता उपोषण आहे मंगेश भाऊंनी इथं सुरू केलेलं हे फक्त इथपर्यंतच राहील असं मला वाटत नाही। महाराष्ट्रामध्ये कानाकोपऱ्यात लोक आंदोलन उपोषण हे करतील अशी आता शक्यता वाटायला लागलेली आहे। जसं जसं खोलात जातील बरंच काय कळेल। हे कळत असताना असंही तिथं कळेल की त्यांना अनेक नेत्यांचा वर्धास्त होता। काही माझ्या मतदारसंघातले आहेत, काही पुण्यातले आहेत, काही इतरही ठिकाणचे आहेत, पण अन्याय सामान्य लोकांना त्या व्यक्तीच्या माध्यमातून झालाच आहे। फोन तुम्ही काय करायला लावता, जी व्यक्ती गाडीत नाही अशा व्यक्तीला पोलीस स्टेशनला टाका, जेलमध्ये टाका असं तुम्ही म्हणता, पण आमचं म्हणणं आहे की गुंडांना जो काही वर्धास्त या सरकारकडनं दिला जातो त्यांच्या विरोधात तरी एकदा तुम्ही फोन करा। महाराष्ट्राची परिस्थिती अतिशय भयानक आहे। पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर पूर्वी अतिशय शांतता असायची, आता गुंडांचं घर तिथं झाल्यासारखं आपल्याला म्हणावं लागेल। आणि हे जे काय नवीन पुण्याचे शिल्पकार असं देवेंद्र फडणवीस साहेबांचे बोर्ड अनेक लागले होते, आता तिथं गेलात फक्त एक कुठली ती 4 टोळक्यांना त्यांनी पकडलं होतं। पण आजची परिस्थिती अशी आहे की पोलीससुद्धा सुखरूप नाही। जर पुण्यामध्ये पोलीसच जर सुखरूप नसतील तर नवीन पुण्याचे शिल्पकार जे आहेत ते काय करतात? तुम्ही होम मिनिस्टर आहात, तर त्या बाबतीत कुठेतरी ॲक्शन घेण्याची जरूरत आहे, पण ते घेताना दिसत नाही। आणि ह्यांना गुंडांना वर्धास्त असल्यामुळे हे जे काही प्रकरणं आहेत कायदा व सुव्यवस्था खराब होण्याचे ते मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहेत। सुप्रियाताईंनी सुद्धा या संदर्भात मागणी केली की निलेश घायवळला कोणी मदत केली याची चौकशी नाही, चौकशी झाली पाहिजे, खरं काय खोटं काय हे लोकांपर्यंत तिथं आलं पाहिजे। आणि यासाठी सरकारने आता सांगितलं पाहिजे की खरं याच्या मागे कोण कोण आहे, जे खरं ते लोकांसमोर येईल। शेतकऱ्यांचा काटा मारणारे कारखाने शोधले आहेत, आता त्यांना दाखवणार असा थेट इशारा देवेंद्र फडणवीस नाही, तसं नव्हतं। मला असं वाटतं की अमित शाह साहेब डायरेक्ट हे अहिल्यानगरला आले होते, म्हणजे देवेंद्र फडणवीस साहेबाला बायपास करण्यात आलं होतं, आणि मग कदाचित ते देवेंद्र फडणवीस साहेबांना आवडलं नसावं, आणि मग तिथे स्टेजवरनं ज्या व्यक्तीनेच कार्यक्रमाला त्यांना बोलवलं होतं त्याचा कान धरल्यासाठी कदाचित देवेंद्र फडणवीस साहेबांनी काट्याचं बोललं असावं, कारण कार्यक्रम हा शुगर फॅक्टरीचा होता, विखे पाटील साहेबांची फॅक्टरी होती, कोलेंची फॅक्टरी होती, मग कदाचित अप्रत्यक्षपणे त्या दोघांनाच टोला लगावला का काय असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे आमचं मत आहे की आता गरिबाचा जो काटा काढला जातो या सरकारच्या माध्यमातून, जे काही शेतकऱ्याला मदत केली जात नाही, मजुराला मदत केली जात नाही, ग्रामीण लोकांना मदत केली नाही जात, तर कुठंतरी आता देवेंद्र फडणवीस साहेबांना मला सांगायचं आहे की काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई कराच, पण हा जो गरिबाला आता मोठ्या प्रमाणात अडचण येत आहे, तर तुम्ही काटा करताय त्यांच्या जीवनामध्ये, त्याबद्दल तुम्ही काय बोलणार हे लोकांना थोडंसं सांगावं। आनंदाचा शिधा बंद होण्याची शक्यता आहे। एक तर अर्थकारण
अर्थकारण या सरकारचं खराब आहे. म्हणजे गरिबाची वेळ येते तेव्हा ह्यांच्या तिजोरीत पैसा नसतो. कॉन्ट्रॅक्टरला पेमेंट द्यायचं झालं हजारो कोटी तर ह्यांच्याकडे पैसा असतो. आणि याच्यातच ते काय आता म्हणत आहेत की आनंदाचा शिदा आता बंद करतील. आता ह्याच्यामध्ये दोन कारणं असतील. पैसा नसेल, कॉन्ट्रॅक्टरला पैसा द्यायचा असेल म्हणून गरिबाचा आपला हा योजना बंद पडली पाहिजे असा एक तो प्रयत्न. नाहीतर एकनाथ शिंदे साहेबांनी ही योजना काढली होती आणि त्यांचं नाव मोठ्या प्रमाणात लोक घ्यायला लागलीत आणि ते कदाचित आत्ताच्या मुख्यमंत्र्याला आवडत नसावं म्हणून एकनाथ शिंदेचं नाव, साहेबांचं नाव हे कुठंतरी लोकांनी घेऊ नये या अनुषंगाने ही योजना बंद केली असावी. काय होऊ शकतो ना, कारण वातावरण तसं आहे. त्यामुळे लोकांचं मत बघितल्यानंतर तिथं नक्कीच शिवसेना आणि मित्रपक्षांची म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांच्या पक्षाची आणि मित्रपक्षाची तिथं सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. काल आम्ही शिर्डीला आले होते त्यावरून बच्चू कडूंनी त्यांच्यावर निशाणा साधलाय की नुकसानग्रस्त भागात गेले नाही, कर्जमाफीची घोषणा होणं अपेक्षित होतं. हा बघा, जे अमित शाह साहेब बोलले कुठंतरी या सरकारवर ताशिरे ओढलेत असं आपल्याला म्हणावं लागेल. अमित शाह साहेब काय म्हणले की आमच्याकडे अजूनपर्यंत प्रस्ताव आला नाही. दुर्दैव असं या महाराष्ट्रातल्या कुठल्याच जिल्ह्याचा अजूनपर्यंत किती नुकसान झालं याचा एक सुद्धा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारला गेला नाही. आणि मग महाराष्ट्र सरकारकडनं अजूनपर्यंत अंदाज कुठलाच केंद्र सरकारला दिला नसेल तर याच्यावरनं सरकारला खरंच गरिबाचं काय पडलं आहे का, शेतकऱ्याचं पडलं आहे का, मजुराचं पडलं आहे का. आणि माझं एकच मत आहे की अमित शाह साहेबांना सांगायचं 2022ला जेव्हा तिथं चक्रीवादळ आलं होतं, महाराष्ट्रात नुकसान झालं होतं, गुजरातला झालं होतं, प्रधानमंत्री साहेब गुजरातला विमानातून फिरले, महाराष्ट्रात येऊ शकले नाही. ॲडव्हान्समध्ये 1000 कोटी रुपये दिले होते गुजरातला. आज आम्हाला द्या ना 10,000 कोटी तुम्ही ॲडव्हान्समध्ये द्या, नंतरचं बघू काय अहवाल तिथं होतोय. पण काय राज्यातले नेते अमित शाह साहेबांबरोबर, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी साहेबांबरोबर राजकारण बोलायला त्यांच्याकडे वेळ आहे, पण आमच्या शेतकरी, कष्टकरी आणि आमच्या मजुराला जे काय नुकसान झालेलं आहे त्या बाबतीत मात्र बोलण्याची कोणाची वेळ नाही. अजितदादांनी पवार साहेबांवरती नाव न घेता निशाणा साधलेला आहे. आजवर अनेक राज्यकर्ते आले त्यावेळी साखरेचे भाव पडलेले असायचे. पण पवार साहेबांचं नाव तर घेतलं नाही ना. आता विषय एवढाच आहे की ठीक आहे, आज जे काय आम्हाला शेतकऱ्याला अडचणी आहेत त्या तुम्ही एकत्रित सोडवणार आहात का असं तिथं आम्ही मागणी करतोय. 12 तारखेनंतर चक्काजाम होणार आहे. लोकच करतील आणि लोकांना आम्ही पाठिंबा देऊ.